नमस्कार मित्रांनो, मी गौतम वावळ. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे वास्तव चित्र. आता तुमच्या मनामध्ये नेमका प्रश्न निर्माण झाला असा असेल की वास्तव आणि चित्र काय भानगड आहे. मित्रांनो, जास्त काही डोकं चालवायची गरज नाहीये. तुमच्या आजूबाजूला जर तुम्ही बघितलं, जे दिसतं, आपल्या उघड्या डोळ्यांनी जे दिसतं ते वास्तव चित्र. म्हणजे जसं आहे, जे आहे ते म्हणजे वास्तव चित्र. आता मित्रांनो, आपल्याला तो दोन डोळे आहेत की हे दोन डोळे आपल्याला आहेत आणि आपल्या डोळ्यांनी आपल्याला जे आहे ते आपल्याला दिसतं. ते आहे आपल्याला दिसतं म्हणून ते आपण मान्य करायचं. परंतु जर माणसाला दृष्टीही नसेल, काही लोक तुम्ही बघत असाल की आंधळी माणसं असतात, परंतु ती माणसं सुद्धा आपल्याला डोळे उघडे ठेवून जे बघतो, जे दिसतं आणि त्याचा अनुभव येतो, तसंच ही आंधळी माणसं सुद्धा काही गोष्टी त्यांना दृष्टी नसताना सुद्धा त्यांच्या संवेदना जाणून घेतात किंवा त्या संवेदनातून ते जाणतात की ही गोष्ट अशी आहे. परंतु असं जर घडतच नसेल किंवा मला डोळे असूनही मला दिसत नसेल, म्हणजे साधी गोष्ट सांगतो, रस्त्याने चालताना एखादा दगड असेल आणि आपण जर इकडं तिकडं बघून चाललो तर खाली जर पाय आपला ठेचाळला त्या दगडाला तर आपल्या पायाला जखम होते. आणि मग सहज माणसं म्हणतात की डोळे असून तू आंधळ्यासारखा का करतोस, खाली बघून नीट चालना. याचा उद्देश काय, सांगणाराचा उद्देश काय की जर तू रस्त्याने चाललायस तर डोळे उघडे ठेवून रस्त्याने नीट चाल, की रस्त्याला काही अडचणी आहेत का, की जे तुला तुझ्या पायाला इजा होईल, जखमा होईल. हा एक संदेश आहे. परंतु आपण जर मोटरसायकलवर चाललोय तर मोटरसायकलवर जात असताना त्याचं स्पीड जास्त असतं. मग त्यावेळेसही आपल्याला सांगितलं जातं की व्यवस्थित चाललं पाहिजे, आजूबाजूच्या गाड्या बघितल्या पाहिजेत आणि आपण सेफ असेल रस्ता तर व्यवस्थित गेलं पाहिजे. मित्रांनो, मोठी गाडी असेल, कुठले रेल्वे असेल, काहीही असो, त्यामध्ये जर आपण बसून जात असू तर आपण सुरक्षित आहोत की नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे आणि ती काळजी प्रत्येकाने घेणे गरजेचं असतं. मग अशी काळजी घेणारी किंवा असा एक चांगला पॉझिटिव्ह विचार करणारी मंडळी जर असतील तर निगेटिव्ह किंवा त्या विचाराच्या विरोधी विचार करणारी मंडळी सुद्धा या जगामध्ये असतात, या पृथ्वीतलावर असतात. कारण कुठलीही विचारधारा जी आहे ती एक नाहीये किंवा सगळी माणसं जी आहेत ती एकाच विचाराची आहेत असं कधीच होत नाहीये. म्हणून तर असं म्हटलं जातं, व्यक्ती तितक्या प्रकृती. म्हणजे जितकी माणसं असतील तितके ते त्या लोकांचे विचार असतील, वेगवेगळे विचार असतील. परंतु एक विचार जर करत असताना तो विचार जर एकमेकाला पटत असेल तर एका विचाराने माणसं एकत्र येतात. मग ज्या लोकांना पटत नाही तो त्यांचा दुसरा ग्रुप तयार होतो आणि असे ग्रुप या देशामध्ये, राज्यामध्ये, सगळीकडे गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे वेगवेगळ्या विचारधारेची माणसं पाहायला मिळतात. आणि हे एवढंच की काय, परंतु जी गोष्ट आपल्या जीवनामध्ये जन्मापासून ते मृत्यूपर्यंत, म्हणजे आपला जो स्पॅन आहे जगण्याचा, याच्यामध्ये जी गोष्ट आपल्याला मिळाली आहे. कारण पहिली काय होती तर राजेशाही होती. राजा म्हणे आणि दल हले असं परिस्थिती होती. ती राजेशाही जाऊन या भारत देशाने आपल्या लोकशाही स्वीकारली 1950 साली. आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक माणसाला स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय देण्याची हमी या भारत देशाला लाभलेल्या संविधानाने आपल्याला दिली. हे स्वातंत्र्य दिलं आपल्याला, हे सुरक्षितता दिली. आणि मग प्रत्येक माणूस जो जन्माला या ठिकाणी आलाय त्याला सर्व सिक्युअर करण्याचं काम संविधानाने केलं. त्याच्या अगोदर जी काही परिस्थिती होती ती मात्र हुकुमशाही, आम्ही म्हणल तोच कायदा आणि आम्ही सांगल तसंच ऐकावं अशी परिस्थिती होती. त्याला आपण मनुस्मृतीचं राज्य असं म्हणतो.
परंतु मित्रांनो, काही मंडळी जी असतात, या मंडळींना दुसऱ्यावर राज्य करायला, दुसऱ्यावर हुकुमशाही गाजवायला किंवा दुसऱ्यावर अत्याचार करायला आवडतं. कारण त्यांच्या मनाने तो ठाम निश्चय केलेला असतो की हेच बरोबर आहे. आणि काही माणसं मनाने हळवी असतात. ती माणसं मात्र म्हणतात की आपण सर्व माणसं आहोत, आपल्या सर्वांना एक समान न्याय मिळाला पाहिजे, एक समान हक्क मिळाला पाहिजे, एक समान अधिकार मिळाला पाहिजे. काही माणसांना एकमेकाचं दुःख जर बघितलं, काही लोकांना दुःख जर दिसलं तर ते माणसं हळवे असतात, त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतील. पण काही माणसांना त्याची सवय झालेली असेल किंवा त्या विचारधारेचा असेल तर त्याला काही वाटत नाही, तो स्मित करतो त्या गोष्टीवरती. आणि अशी परिस्थिती असेल आणि मग जर आपल्या भारत देशामध्ये लोकशाहीने जी काही आपण स्वीकारली, या लोकशाहीने दर 5 वर्षाला वेगवेगळ्या राजकीय पक्षाने लोकांच्या समोर जायचं, निवडणुकीला समोर जायचं, आपला अजेंडा मांडायचा आणि लोकांना तो पटल्यानंतर ती लोक जर त्या पक्षाला स्वीकारत असतील तर त्याला राज्य करायची परमिशन किंवा राज्य कारभार करण्याची संधी मिळते. अशी ही आपली लोकशाही आहे. परंतु काही मंडळी जो काही प्रोग्रेस किंवा जी काही प्रगती आहे देशाची, ती स्लोली हळूहळू चालली होती, अतिशय संत गतीनं. मग तो सर्व बहुजन समाजाला घेऊन चालली होती. परंतु हीच प्रगती काही मंडळींना बघवत नाही आणि ती प्रगती त्यांना जर बघवत नसेल तर मग मात्र काहीतरी कुंभाट रचून, काहीतरी अडवे गुडवे गाऊन किंवा काहीतरी एक पिक्चर खोटं चित्र लोकांच्या समोर तयार करून, लोकांच्या समोर मांडून ती लोक सत्याला असत्य ठरवायचा प्रयत्न करतात. आणि मग लोकांना एखादी गोष्ट ज्यावेळेस रिपीट करून किंवा पुन्हा पुन्हा मांडली जाते, लोकांना ती गोष्ट खरी वाटायला लागते. आणि अशी लोकांची भावना बदलून मग आपल्या करणी आणि कथनीमध्ये फरक लोकांच्या लक्षात न आल्यामुळं काही लोकांना सत्ताधारी बनवतात. आणि मग ही सत्ताधारी बनलेली माणसं जर त्यांनी मानलेले मुद्द्याप्रमाणे जर वागत नसतील तर मग मात्र अशा माणसांनी काय करायला पाहिजे. परंतु त्याच विचारधारेचे किंवा त्या राजकीय पक्षाची जी विचारधारा आहे, खोटं बोलणं असेल, सत्य बोलणं असेल, जी काही असेल, त्या विचारधारेशी जर मंडळी काही जोडलेली असतील, मग काही लोक त्यामध्ये असलेल्या व्यक्तीशी प्रेम म्हणून जुळलेले असतील, काही लोक त्या पक्षाशी जी काही विचाराची नाळ आहे ते म्हणून जुळलेले असतील, किंवा काही लोकांना कळतच नाही, कोणीतरी सांगते आणि ते खरं आहे म्हणून ते स्वीकारून त्या पक्षाशी जुळलेले असतील. तर मग अशा लोकांना त्याच्या समोर जर त्यांच्या विचाराच्या विरोधी एखादा विचार येत असेल, मग तो चांगला असेल की वाईट असेल, त्यांना तो वाईटच वाटतो, काहीही असो. परंतु मित्रांनो, याच्यामध्ये ज्या मंडळींचा फायदा होईल, ज्या मंडळींना त्यामधून आपले स्वतःला संपत्ती मिळवायचा फंडा मिळेल किंवा तो संपत्ती मिळवू शकतात किंवा लालचेनं ते त्या पक्षाकडे जात असतील किंवा त्या पक्षामध्ये काम करत असतील, काहीही असो, जर असं घडत असेल आणि तो पक्ष मात्र काही मुठभर लोकांच्या धार्जिना असेल किंवा मुठभर लोकांसाठी काम करणारा असेल आणि बहुल समाज जो आहे हा वंचित राहणार असेल किंवा त्यावर अन्याय अत्याचार होणार असेल आणि संविधानाची पायमल्ली सुद्धा होणार असेल, हम करे सो कायदा होणार असेल, तर मात्र त्या पक्षाशी जुडलेल्या नाळ असतात जी लोक, त्यांना तेच का दिसत नाहीये, कारण त्यांनाही डोळे आहेत. आणि विरोधी पक्ष त्याबद्दल जर काही बोलायला लागला तर त्या पक्षाशी नाळ जुडलेली लोक त्या पक्षाचीच बाजू घ्यायला लागतात. मग सत्य काय असत्य काय न पाहता आम्ही म्हणतो तेच खरं. मग जी काही मंडळी आहेत, यांच्या जी काही लोक आहेत जी बोलतायत, त्यांच्यावर अन्याय अत्याचार होतोय, तरी जरी या लोकांना तो अन्याय अत्याचार दिसत नसेल तर अशा लोकांना काय म्हणायचं की सर्वसामान्य भरडला जातोय आणि ही माणसं मात्र एसी मध्ये बसून गंमत पाहत असतील आणि त्याविषयी त्यांना जर काही वाटतच नसेल की या मुठभर लोकांच्या हौसेपोटी जर सर्वसामान्य गरीब जनतेचे हाल होत असतील,
मग ते कशा पद्धतीनं हाल होत आहेत हे मांडणं सुशिक्षित माणसं असतील. आता विचारधारा जर बघितली तर वकील मंडळी सुद्धा काही चांगल्या विचाराचे असतात, वाईट विचाराचे असतात. शिक्षण क्षेत्रामध्ये सुद्धा तेच आहे, राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा तेच आहे, सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा तेच आहे. मग असं जर घडत असेल तर मला असं वाटतं की सत्य काय आणि असत्य काय डोळे असून जर आपल्याला ते कळत नसेल, आपल्या डोक्यामध्ये मेंदू असून जर आपल्याला त्यामध्ये विश्लेषण करता येत नसेल, तर अशा मंडळीला काय म्हणायचं. पण ज्याचं जळतं त्याला कळतं. मित्रांनो, सर्वसामान्य समाज आहे किंवा जो साधा समाज आहे, मग तुम्ही म्हणाल शेतीमध्ये काम करणारा असेल, हमाली करणारा असेल, कंपनीत जाणारा असेल, या लोकांवर जर काही अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल, तर त्या लोकांना तो कळतोय, परंतु अन्याय करणाऱ्याला हे का कळत नाहीये की आपण सर्व माणसं आहोत. आणि मित्रांनो, असं जर कळतच नसेल आणि सर्वसामान्य माणसाला जर कळत असेल ते, किंवा तो जर मांडत असेल, म्हणजे एखादा अडाणी माणूस, आता जी शिकलेली माणसं असतील ती मोठमोठ्या हुद्द्यावर जातात, डोळे असतात, त्यांना तिसरा डोळा म्हणजे शिक्षणाचा मिळतो, ते मिळून सुद्धा जर त्यांना ह्या गोष्टी दिसत नसतील, आणि सर्वसामान्य माणूस जो रस्त्यावर हमाली करतोय, रस्त्यावर खड्डे खणतोय, किंवा रेल्वे प्लॅटफॉर्म असो, एसटी स्टँड असो, इथे हमाली करतोय, याला जर त्या गोष्टी कळत असतील, तर मग जे चित्र आहे ते वास्तव आहे आणि हेच घडतंय असं म्हणायला वाव आहे. मित्रांनो, मी असं का म्हणतोय तर देशाची सध्याची जी परिस्थिती आहे, कथनी आणि करणीमध्ये ह्या सरकारचा जो काही फरक आहे, दाखवायचं एक आणि करायचं एक, हे जे काही सध्या चालू आहे ते यांच्या मंडळींना दिसत नाही. पण जो भरडला जाणारा समाज आहे, बहुल समाज आहे, याला मात्र ते दिसतंय. आणि तो सर्वसामान्य माणूस जर त्याची व्यथा मांडत असेल आणि डोळे असून, शिकलेले असून जर त्यांना कळत नसेल, तर मग याला नेमकं काय म्हणायचं. म्हणून मी याला जे काही आजचं कॅप्शन दिलंय, मी त्याला वास्तव चित्र म्हटलंय. जे सध्या आहे तेच एका व्यक्तीने मांडण्याचा प्रयत्न केलाय. आणि मित्रांनो, मला जर ते पटतंय, मला ते खरं वाटतंय, ते तुम्हाला खरं वाटतंय का, तुम्हीही ते बघा. मोदी काका है तब से महंगाई चल रही है. हाँ, 400 में 500 में सिलेंडर ले दे रहे, 1000-1200 में सिलेंडर भरा रहे हैं. अपना तो एसी में बैठने वाले क्या जाने गरीब का हाल, कि भूखा है कि प्यासा है कि क्या है क्या. देश का प्रधानमंत्री खुद बोले कि 80 करोड़ जनता को मैं राशन देता हूँ, खाना देता हूँ, फिर तो गरीबी कहाँ हटी हमारे देश की. 10 साल कैसे बेमिसाल हुआ, ऑल इज वेल कैसे हो सकता है, आप बताएं. हम कुली हैं, हमारी बात को नहीं सुना जाता है. हमारे रोजगार को चौपट किया गया, कारपोरेट के हाथों में सारी चीज़ें सौंपी जा रही हैं, और जो मजदूर वर्ग है वो तबाह होता चला जा रहा है. कौन सुनेगा इसकी बात को. विपक्ष खत्म कर दिया जा रहा है. जो सवाल खड़ा करेगा उसकी सवाल को सुना नहीं जाता है. इसे ऑल इज वेल कहेंगे. मैं तो नहीं मानता कि ऑल इज वेल हो सकता है. ऐसा मतलब हो सकता नहीं, हो सकता, कभी नहीं हो सकता. किसी की आवाज़ को रौंद दिया जाए, दबा दिया जाए, सुना ना जाए, ऑल इज वेल बोल दिया जाए, इस वेल वेल माना जाए, तो वेल का मतलब बहुत अच्छा होता है. ये अच्छा नहीं है. ये देश का दुर्भाग्य है कि जिस देश का प्रधानमंत्री बोले कि मेरे देश के 80 करोड़ लोगों को मैं राशन देता हूँ, अगले 5 साल तक दूंगा. मतलब अभी तो आप गरीब हैं, लेकिन मेरी सरकार आएगी तो मैं आपको और गरीब बनाऊंगा. ये ऐलान करता हमारे देश का प्रधानमंत्री. ऐसा प्रधानमंत्री नहीं चाहिए. वो कहे कि मैं आपके लिए ऐसा कुछ बेहतर लाऊंगा इस देश के अंदर कि 5 साल के पहले आपको राशन लेना बंद कर देना पड़ेगा. आपको राशन की ज़रूरत नहीं पड़ेगी. आपको हमारे आगे हाथ फैलाने की ज़रूरत नहीं पड़ेगी. ये हमारे देश के प्रधानमंत्री को बोलना चाहिए. बल्कि ये नहीं बोलना चाहिए कि आने वाले 5 साल तक मैं आपको राशन दूंगा. ये नहीं बोलना चाहिए. ये गलत है तो गलत है. भाई साहब, मेरे घरों में बच्चे हैं, माँ है, बीबी है, बाप है, सबके लिए दवाई, पढ़ाई, सारी चीज़ें की ज़रूरत पड़ती है. 5 किलो राशन से मेरा सब कुछ पूरा नहीं हो रहा है. मेरा बच्चा कैसे फॉलो करेगा बताइए. मैं अपने बच्चे को रोटी नहीं दे पा रहा हूँ, मैं अपने परिवार के लिए खुराक नहीं दे पा रहा हूँ, और आप मेरे बच्चे वही कंपटीशन उसी तरीके से करा रहे हैं. और आप ये कहते हैं कि आपका बच्चा पढ़ने में ठीक नहीं है. जो पढ़ने में ठीक है बच्चे, उनको लिया जा रहा है. अरे आप व्यवस्था तो तय कीजिए. हमारे जो OBC ST SC के जो लोग थे बड़ी मात्रा में, मैं आपको बता दूं, इस चैनल के माध्यम से मैं सरकार को बताना चाहता हूं, आज देश के अंदर जो कॉर्पोरेट को लेके आए हैं,
आप देखिए इस रेल के अंदर रेल की बहुत सारी वैकेंसियों को चतुर्थ श्रेणी कर्मचारियों को खत्म कर दिया गया, ग्रेड खत्म कर दिया गया, बहुत सारे पद खत्म कर दिए गए। हमारे ST SC OBC के तमाम सारे लोग जो बहुत अच्छे पैसे वाले नहीं थे, उनके बच्चे कम पैसे में प्राइमरी स्कूल में पढ़ करके, सरकारी स्कूल में पढ़ करके जाकर के कंपटीशन में बैठते थे। उतना हाईएस्ट कंपटीशन नहीं बीट कर पाते थे तो कम से कम चतुर्थ श्रेणी कर्मचारी तो जाकर के बन जाते थे, उनका परिवार आगे जाकर के अच्छा हो जाता था, वो अपने बच्चे को पढ़ा करके IAS बना लेते थे। लेकिन आपने ये इस व्यवस्था को चौपट कर दिया, खत्म कर दिया, सत्यानाश कर दिया, देश का सब कुछ बर्बाद कर दिया। और आज आप एक चपरासी, एक रिक्शे वाले के बच्चे, एक मोची के बच्चे को, एक कुली के बच्चे को और एक IAS के बच्चे को, सबके बच्चों को एक साथ कंपटीशन में बैठा दे रहे हैं। कहाँ से मेरा बच्चा पास होगा? यानी परीक्षा की व्यवस्था एक और पढ़ाने की व्यवस्था अलग अलग। ये कारपोरेट का सिस्टम है, कारपोरेट नोट कमा रहा है और गरीब को और गरीब बना दिया जा रहा है। इनके पास रोजगार नहीं है कि ये कहीं जाकर के रोजगार कर रहे हैं। बाहर मार्केट में चले जाइए, आपको 5,000 रुपए का काम नहीं मिलेगा। सरकार ने कहा कि 5 लाख लोग जो अनथराइज तरीके से बिजनेस कर रहे थे, उनके बिजनेस पर जो है मोदी सरकार ने जो है रोक लगाया, धावा किया, जांच किया, तमाम सारी चीज़ें। आपको हम बता दें कि वो जितने लोग अनथराइज लोग थे वो भी हमारे देश के लोग थे। परिवर्तन तो होना ही चाहिए, परिवर्तन ये इस हिसाब से देश नहीं चल पाएगा। आणि तुम्हाला जर खरं वाटत असेल तर खरंच वास्तव चित्र हे आज देशाचं आहे की नाही हे तुम्ही मला कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा। एवढंच बोलतो आणि आज या ठिकाणी थांबतो। परंतु मित्रांनो, पुढचा सुद्धा व्हिडिओ पाहायला नवा आशय, नवा विषय, नवे विचार ऐकायला विसरू नका।